मराठीची प्रॅक्टिस करायची असेल तर मुलांकडून तुम्हाला या पद्धतीचे प्रश्न नक्कीच सॉल्व्ह करून घ्यायला लागतील, जेणेकरून त्यांचं मराठी इम्प्रूव्ह होईल. आज मी तुम्हाला इथे फर्स्ट स्टँडर्डच्या मुलांसाठी काही क्वेश्चन काढलेले आहेत, ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. अशा पद्धतीची तुम्ही प्रॅक्टिस करून घ्या, जेणेकरून तुमच्या मुलांचं मराठी इम्प्रूव्ह होईल. तर पहिला क्वेश्चन इथे लिहिला आहे, रिकाम्या जागा भरा. इथे स्वर दिलेले आहेत आणि तिथे तुम्हाला मध्ये मिसिंग लेटर द्यायचे आहेत, जसं आपण ABCD मध्ये देतो त्याच पद्धतीने, आणि मुलांना त्या रिकाम्या जागा भरायला लावायच्या आहेत. आता इथे मुलांना त्यासाठी अ ते आहापर्यंत स्वर यायला हवेत. कोणत्या स्वरानंतर कोणता स्वर येतो हे जर मुलाला माहीत असेल तरच ते हे प्रॉपर करू शकतं. मी पाहिले की बऱ्याच मुलांना अ ते आहा पाहून लिहिता येतं, पण त्या स्वराला काय म्हणतात हेच त्यांना माहीत नसतं, फक्त उतरवायचं काम करतात. तर मुलांना प्रत्येक स्वराची ओळख प्रॉपर करून द्या. इथे लिहिलाय अ, तर अ नंतर येतो अला काना आ. आ नका म्हणायला सांगू, अला काना बोलायला सांगा. याचा फायदा असा होतो, जेव्हा त्यांना बाराखडी आपण शिकवतो तेव्हा नक्की काय द्यायचं, वेलांटी द्यायची, उकार द्यायची, हे त्यांना व्यवस्थित समजतं. त्यासाठी ह्या पद्धतीने शिकवा. आ नंतर इमारत, इडलिंबू, उखळ. आता इथे ऊस दिलेला आहे, मग त्यानंतर काय येतं हे मुलाला माहित पाहिजे. तर ऋषी, एळका दिलेला आहे, त्यानंतर हा स्वर ऍड झालेला आहे. वर अर्धचंद्र असं शिकवा, नाहीतर नुसतं बोलल्यावर मुलांना समजतच नाही तो कसा काढायचा. त्यासाठी वर अर्धचंद्र असं तुम्ही प्रॉपर सांगितलं तर मुलं बरोबर काढतात आणि त्यावर अर्धचंद्र देतात. त्यानंतर ऐ नंतर ओ, अला काना एक मात्रा ओ. ओ नंतर अला काना अर्धचंद्र अ. नुसतं बोललं तर त्यांच्या माइंडमध्ये क्लिअर होत नाही की तो कसा काढायचा. त्यासाठी डिटेल शिकवायला हवं की काढायचा, त्या अला काना द्यायचा आणि वर अर्धचंद्र द्यायचा. हे तुम्हाला काही दिवस असं बोलायचं आहे, जेपर्यंत मुलांच्या माइंडमध्ये त्या स्वराचं पिक्चर क्लिअर होत नाही तेपर्यंत. नंतर तुम्ही डायरेक्ट बोलला, बोलला, ऐ बोलला तरी मुलं काढणार आहेत, पण सुरुवातीला तुम्हाला या पद्धतीनं प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. नंतर पुढचा स्वर आहे औ. अला काना 2 मात्रे औ. वर अनुस्वार आणि शेवटचा स्वर अला विसर्ग आहा. असं सेम अजून एकदा दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये वेगळ्या ठिकाणी रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. तर अशा पद्धतीची प्रॅक्टिस तुम्हाला क्वेश्चन फर्स्टमध्ये करून घ्यायची आहे. इथे सेकंड क्वेश्चन दिलेला आहे, जोड्या लावा. इथे काही स्वर दिलेले आहेत आणि ह्या साईडला त्या स्वरापासून बनणारे काही शब्द दिलेले आहेत. तर मुलांना त्यांच्या जोड्या लावायच्या आहे. इथे पहिला स्वर आहे अ. मग इथे मुलांना शोधायला सांगायचं आहे की वरून कोणता शब्द सुरू होतो आहे, ज्याचं पहिलं अक्षर अ आहे. तर इथे अवयव, मग याला 1 नंबर द्यायचा. नेक्स्ट अला काना आ वरून काय येतंय तर आई. नेक्स्ट इमारत, इमारत वरून इथे शब्द शोधायला लावायचा मुलांना. इमारत. इडलिंबू, तर याच्यावरून इथे शब्द दिलेला आहे ईद. नेक्स्ट उखळ, उखळ वरून कोणता शब्द सुरू होतोय तर उशी. नेक्स्ट ऊस, ह्या स्वरापासून कोणता शब्द तयार होतोय तर इथे दिलेला आहे ऊस. नेक्स्ट एडका. अशा पद्धतीचे जोड्या लावायचा क्वेश्चन तुम्ही नक्कीच मुलांकडून करून घ्या, जेणेकरून त्यांना स्वरांची प्रॉपर ओळख होईल. नुसतं पाहून लिहिण्यात काहीच अर्थ नाही. मुलांना तो प्रत्येक स्वर ओळखताही आला पाहिजे आणि तो कसा लिहायचा हेही त्यांना चटकन आलं पाहिजे. आपण एखाद्या स्वराचं स्वर सांगितला काढायला तर तो प्रॉपर पटकन मुलाने काढून दाखवला पाहिजे. प्रश्न तिसरा इथे मी दिलेला आहे, या अक्षराभोवती वर्तुळ करा. म्हणजेच मुलांना सांगायचं आहे की तुम्हाला ह्या लाईनमध्ये जेवढे पण काही दिसत आहेत त्यांना तुम्हाला
वर्तुळ करायचं आहे म्हणजे सर्कल करायचं आहे. त्यासाठी मुलांना प्रॉपर प्रत्येक अक्षर पाहावं लागणार आहे आणि मग सर्कल करायचं आहे. याने मुलांना अक्षर ओळखतंय की नाही हे आपल्याला समजतं. त्यामुळे हा क्वेश्चन मुलांना देणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन 4. बघा आणि लिहा. बऱ्याचदा मुलं बघूनही चुका करतात लिहिताना. त्यासाठी हा खास क्वेश्चन दिला आहे, बघा आणि लिहा. तेच शब्द इकडे दिलेले आहेत, तेच बघून इकडे मुलांना लिहायचे आहे. ऊस, तर पाहूनही मुलं चुका करतात. न ऊ, सेम जसंच्या तसं मुलांना बघून लिहायचं आहे. मी सर्व लिहित नाही आहे, इथे मी शब्द दिलेले आहेत. ऊस, नऊ, ऊन, ईद, आई, अननस, आत, अजगर, इमारत. अजून काही शब्द मी दिलेले आहेत. उखळ, आग आणि अंक. सगळे काही स्वरांवर आधारितच आतापर्यंतचे आपण शब्द पाहिलेले आहेत आणि व्यंजनही आहेत. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन 5. चित्र पाहून नावे लिहा. ते चित्र कसलं आहे हे मुलाला ओळखता आलं पाहिजे आणि त्याचं नाव लिहिता आलं पाहिजे. 5-6 वर्षाच्या मुलाला आपण जर बोललो एखादा शब्द तर तो प्रॉपर लिहिता आला पाहिजे. तेव्हा त्यासाठी तेवढी प्रॅक्टिस करून घ्यायला हवी. आणि ह्या सर्वांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत. प्लेलिस्ट आहे मराठी शिकण्याची प्लेलिस्ट, तिला नक्की जाऊन व्हिजिट द्या आणि तिथे तुम्हाला खूप सारे मराठीच्या रिलेटेड व्हिडिओ मिळतील, ते नक्कीच तुम्ही जाऊन पहा. आता इथे काय दिसत आहे तर आपल्याला सगळे मराठीचे अंक दिसत आहे. तर इथे मुलांना काय लिहायचं आहे, अंक. मुलांना जर तुम्ही डिक्टेट करत असाल वर्ड तर हळू बोलायचा आहे तुम्हाला. एक अक्षर बोलल्यावर तुम्हाला थोडा पॉज घ्यायचा आहे. आता अंक तुम्ही पटकन बोललात तर मुलांना ते समजणार नाही. मुलं लहान आहेत तर तुम्हाला थोडा पॉज घेऊन मग क बोलायचं आहे, जेणेकरून त्यांच्या माइंडला अंक पटकन म्हटलं तर कळणार नाही. असं बोललं तर त्यांना लक्षात येईल की कोणता स्वर लिहायचा आहे किंवा कोणतं व्यंजन लिहायचं आहे. अंक. नेक्स्ट इथे 1 या नंबरचं पिक्चर आहे. तर इथे मुलांना एक थांबून बोलायचंय, थोडा वेळ घेऊन, जेणेकरून मुलांच्या माइंडमध्ये पिक्चर क्लिअर होईल की नक्की त्यांना काय लिहायचं आहे. एक. आता हा इथे ऊस आहे. ऊस. नेक्स्ट हे पिक्चर आहे उखळचं. तर ळ. बरीच मुलं ल आणि ळ मध्ये कन्फ्यूज होतात, तर ते व्यवस्थित समजून सांगा मुलांना. पुढचं पिक्चर आहे ईद. द. त्याच्या नंबर पुढचा नेक्स्ट आहे नंबर 8. ठ. सेम जसं ळ आणि ल मध्ये होतं तसंच सेम मुलांचं ट आणि ठ मध्ये होतं. ठ आपण जोर देऊन बोलतो आणि ट बोलताना आपण इझिली बोलतो. ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या मुलांना तुम्हाला वेळच्या वेळी सांगायच्या आहेत, क्लिअर करायच्या आहेत. अजून काही पिक्चर इथे आपण काढलेले आहेत. हे पिक्चर आहे अननसचं. एक लेटर हळूहळू बोला, पॉज घेऊन बोला. स. अननस. हे इमारतचं पिक्चर आहे. तर मुलांना इथे इमारत. डिक्टेशन करतानाही जेव्हा तुम्हाला हीच प्रोसेस फॉलो करायची आहे. जेव्हा तुम्ही मुलांना काही शब्द लिहायला सांगाल तर थांबून एक लेटर त्यांना कळेपर्यंत पॉज घ्यायचा आहे. एकदा सराव झाला की गरज पडत नाही, तुम्ही पटकन इमारत बोलला, अननस बोलला, कोणताही शब्द बोलला तर ते लिहिणार आहेत. पण तेवढे तुम्हाला प्रॅक्टिस करून घ्यावी लागणार आहे. पुढचा क्वेश्चन आहे 6 नंबरचा क्वेश्चन आहे. दिलेल्या अक्षरांच्या आधी आ लावा. हा स्वर तुम्हाला दिलेल्या अक्षरांच्या अगोदर लावायचा आहे. मग इथे रिकामी जागा दिली आहे, त्या प्रत्येक ठिकाणी मुलांना हा स्वर लावायचा आहे. त्याच्यावरून एक शब्द बनतोय. ई. मुलांना शब्द वाचायलाही सांगा, नुसतं आ लावायचा नाही, वाचायचंही आहे. वाचन येणे गरजेचे आहे आणि लिखाणही येणे गरजेचे आहे. लाकाना तो.
अला काना आ ज. नेक्स्ट अला काना आ बा. अला काना आ ठ. अला काना आ न. नेक्स्ट अला काना आ त. या प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करून घ्या. नेक्स्ट पुढचा प्रश्न दिलेला आहे. दिलेल्या चित्रात रंग भरा. इथे एक बॉल काढलेला आहे आणि त्याच्यात मुलांना रंग भरायचा आहे किंवा चेंडू बोलू शकता तुम्ही. मराठीत, शुद्ध मराठीत चेंडू बोलतात. आणि इथे सूर्याचं चित्र काढलेलं आहे, त्यालाही मुलांना रंग भरायचे आहेत, कलर करायचा आहे. असा हा पेपर मी काढलेला आहे. तर तुम्ही नक्कीच या पद्धतीने सराव करून घ्या, जेणेकरून तुमच्या मुलांचं मराठी इम्प्रूव्ह होईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जास्तीत जास्त पॅरेंट्सपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा.